नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. मागील धड्यात आपण हवेच्या रचनेचा शोध घेतला. येथे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हवा आपल्या भोवती असते. जरी आपण ती पाहू शकत नसलो तरी आपल्याला ती जाणवते आणि ती जागा व्यापते. हवा ही वायूंचे मिश्रण आहे, ज्यामध्ये नायट्रोजन, नत्र, ऑक्सिजन, प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड, कर्बोद्विप्राणित, पाण्याची वाफ आणि इतर काही वायूंचा समावेश आहे. कधी कधी हवेमध्ये लहान धूलिकण देखील असतात. ऑक्सिजन हा महत्त्वाचा असतो कारण तो ज्वलनाला मदत करतो आणि सजीवांसाठी श्वसनासाठी आवश्यक असतो. ऑक्सिजन फक्त हवेतच असतो का? मग पाण्यात आणि मातीत राहणारे जीव कसे जगतात? आज मागील विषयाच्या पुढे आपण हवेची उपलब्धता आणि पुन्हा तिची भरपाई या नवीन विषयावर चर्चा करू. हा विषय इयत्ता 6वी विज्ञानातील आपल्या सभोवतालची हवा या धड्यातून घेतला आहे. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. पाण्यात आणि मातीत राहणाऱ्या जीवांना ऑक्सिजन कसा उपलब्ध होतो हे समजून घ्या. वातावरणात ऑक्सिजन पुन्हा कसा मिळतो ते शोधा. कीवर्ड: वातावरण. विरघळलेला ऑक्सिजन, पाण्याची वाफ, प्रकाश संश्लेषण, पवनचक्क्या. वीज, पाण्याचे चक्र, हवेची उपलब्धता आणि तिच्या घटकांची पुन्हा भरपाई यावरील संकल्पना नकाशा पाहूया. पाण्यात हवा आहे हे तुम्हाला कसे कळते? हे जाणून घेण्यासाठी ही सोपी कृती करून पहा. काचेच्या किंवा धातूच्या पात्रात थोडे पाणी घ्या. ट्रायपॉड स्टँड तिवई वर कंटेनर पात्र हळूहळू गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात करण्यापूर्वी कंटेनरच्या पात्राच्या आतील पृष्ठभागाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला लहान बुडबुडे तयार होताना दिसतात का? हे बुडबुडे म्हणजे पाण्यात विरघळलेली हवा. तुम्ही पाणी गरम करताच विरघळलेली हवा बाहेर पडते. अखेर पाणी गरम होत राहिल्याने ते वाफेत बदलते आणि उकळू लागते. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर प्राणी म्हणतात. जलचर प्राण्यांमध्ये अनुकूलन क्षमता असतात, जसे की प्रवाहानुकूल शरीरे, ज्यामुळे त्यांना पाण्यात कार्यक्षमतेने हालचाल करण्यास मदत होते. हे प्राणी गिल, कल्ले नावाच्या विशेष रचनांद्वारे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा श्वास घेतात. जलचर प्राण्यांची उदाहरणे म्हणजे मासे, ऑक्टोपस अष्टपाद, मोलस्क शार्क मासा आणि व्हेल देवमासा. मातीत राहणाऱ्या जीवांनाही श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण त्यांना श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेली हवा कशी मिळते? कोरड्या मातीचा एक गोळा घ्या
आणि तो एका बीकर किंवा ग्लासमध्ये ठेवा. त्यात पाणी घाला आणि निरीक्षण करा. तुम्हाला मातीतून बुडबुडे उठताना दिसतात का? हे बुडबुडे जमिनीत हवेची उपस्थिती दर्शवतात. मातीत पाणी मिसळल्यावर ते हवेला विस्थापित करते, जे बुडबुडे म्हणून दिसते. माती आणि पाण्यात हवा असते आणि वनस्पती त्यांच्या मुळांमधून ही हवा घेऊन श्वास घेतात. मातीत राहणारे प्राणी असंख्य बिळे आणि छिद्रे तयार करतात. त्यांना जीवाश्म प्राणी म्हणतात. या बीळमुळे अशी जागा तयार होते जिथे हवा मातीत आत आणि बाहेर जाऊ शकते. उदाहरणांमध्ये मोलॅट, उंदीर व घूस, रॅकून, बॅजर, चांदी हसवल, गांडुळे, साप आणि कासव इत्यादींचा समावेश आहे. तथापि मुसळधार पावसात मातीतील या हवेच्या जागा पाण्याने भरतात. परिणामी मातीत राहणाऱ्या प्राण्यांना श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर यावे लागू शकते. म्हणूनच पावसाळ्यात तुम्हाला मातीच्या पृष्ठभागावर अधिक गांडोळे दिसू शकतात. मोठ्या संख्येने सजीव ऑक्सिजन घेत हवेत श्वास घेतात. तर वातावरणातील ऑक्सिजनची पातळी का संपत नाही? वातावरणातील ऑक्सिजन कसा पुन्हा भरला जातो? प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रकाश संश्लेषण दरम्यान वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. वनस्पती श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतात. प्रकाश संश्लेषणाच्या वेळी ते सोडत असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण श्वसनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त असते. स्पष्टपणे प्राणी जगण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे संतुलन वनस्पती आणि प्राण्यांच्या श्वसन प्रक्रियेद्वारे तसेच वनस्पतींद्वारे केल्या जाणाऱ्या प्रकाश संश्लेषणाद्वारे राखले जाते. हे वनस्पती आणि प्राण्यांचे परस्परावलंबन दर्शवते. हवेचे इतर कोणते महत्त्वाचे उपयोग आहेत? तुम्ही पवनचक्क्यांबद्दल ऐकले आहे का? पवनचक्क्या वाऱ्याच्या शक्तीचा वापर करून फिरतात. त्यांचा वापर ट्यूबवेलमधून, बोरिंगमधून पाणी काढण्यासाठी आणि पिठाच्या गिरण्या चालवण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त पवनचक्क्या वीज निर्माण करू शकतात. नौका, ग्लायडर, यंत्राशिवाय असलेले विमान, हवाई छत्री आणि विमानांच्या हालचालीसाठी हवा आवश्यक आहे.
पक्षी, वटवाघूळ आणि कीटक हवेच्या उपस्थितीमुळे उडू शकतात. विविध वनस्पतींमधील बिया आणि परागकण पसरवण्यास हवा देखील मदत करते. शिवाय जलचक्रात हवा महत्त्वाची भूमिका बजावते. हे सर्व हवेची उपलब्धता आणि हवेतील घटक पुन्हा निर्माण होण्याबद्दल आहे. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. पृथ्वीवरील जीवनासाठी वातावरण आवश्यक आहे. जलचर प्राणी श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात. हवेतून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या देवाणघेवाणीसाठी वनस्पती आणि प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. नौकानयन नौका, ग्लायडर, पॅराशूट आणि विमानांच्या हालचालीसाठी हवा आवश्यक आहे. जलचक्रात हवा महत्त्वाची भूमिका बजावते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.